अजित पवार आज धुळे आणि जळगाव दौऱ्यावर, दोन्ही जिल्ह्यांमध्ये जनसन्मान यात्रा आयोजित। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज सोलापूरमध्ये। या यात्रेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे उपस्थित राहणार। भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक। या बैठकीत विधानसभेच्या जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, उपमुख्यमंत्री फडणवीस, आशिष शेलार, रावसाहेब दानवेंसह अनेक मोठे नेते उपस्थित। साताऱ्यामध्ये मायणी इथल्या मेडिकल कॉलेजमधील कोविड घोटाळा प्रकरणामध्ये जयकुमार गोरेंवर गुन्हा दाखल। या प्रकरणी हायकोर्टानं सातारा पोलिसांना सखोल चौकशी करून कारवाईचे आदेश दिले। बारामतीमध्ये जयंत पाटील आणि अमोल कोल्हेंकडून युगेंद्र पवारांच्या उमेदवारीचे संकेत। युगेंद्र पवारांना साथ देऊन आपण नवनेतृत्व देऊ पाहत आहात, कार्यकर्त्यांना संबोधताना जयंत पाटलांचं विधान। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात। पांडेंनी वर्सोव्यातल्या झुलेलाल मंदिरात नतमस्तक होत प्रचाराला केली सुरुवात। सिंधुदुर्गात 12, 13 आणि 14 ऑगस्टला जनता दरबार आयोजित। पालकमंत्री रवींद्र चव्हाणांची घोषणा। सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन। चोवीस फेब्रुवारीला नांदेडला स्वातंत्र्य मिळालं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची अशोक चव्हाणांवर टीका। अशोक चव्हाणांनी 24 फेब्रुवारीला भाजपात प्रवेश केल्यानं पटोलेंची टीका। भाजपच्या माहीम विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांची वाहतूक पोलिसांची वाचाबाची। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरनं भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांची घातली हुज्जत। बार्शीमधल्या मेळाव्यामध्ये शरद पवारांच्या भाषणाच्या वेळेला मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी। काळा कपडा दाखवत आंदोलकांचा गोंधळ। शरद पवार महाराष्ट्राचे नेते आहेत हे मान्य करायला हवं। काळे झेंडे दाखवून न्याय मिळणार आहे का? त्यापेक्षा पवारांची चर्चा केली तर मार्ग निघेल, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। ठाण्यातल्या राड्यावरनं राज ठाकरेंचा महाविकास आघाडीवर निशाणा। मराठवाडा दौऱ्यातही विघ्न उभे करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप। ठाण्यामध्ये झालेल्या राडा प्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये 2 वेगवेगळे गुन्हे दाखल। हल्ला करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अविनाश जाधव मुख्य आरोपी। ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांचं ठाकरे गटाला आव्हान। पुढच्या वेळेला तुम्ही सांगाल तिथं, तुम्ही सांगाल त्यावेळेला मी स्वतः येऊन आंदोलन करीन, अविनाश जाधवांचं वक्तव्य। राज्यामध्ये अशांतता निर्माण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे। राजकीय हल्ले होणं दुर्दैवी, योग्य भाषा न वापरल्यामुळे असं घडतंय, नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया। आगामी निवडणुकीतही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार। महाविकास आघाडीचं सरकारच येणार नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच नाही, नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरे राष्ट्रीय नेते, त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला तेव्हा पोलीस काय करत होते? जितेंद्र आव्हाडांचा सवाल, तर पोलिसांची चूक असल्याचंही केलं वक्तव्य। अकोल्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यामध्ये सुरक्षा यंत्रणेची चूक। फडणवीसांचा ताफा महामार्गावर आला तरी सुरक्षा यंत्रणेचा ताफा मागेच। चूक लक्षात आल्यानंतर पोलिसांची धावपळ। नांदेडमध्ये काँग्रेसच्या विभागीय बैठकीमध्ये मराठा बांधवांची घोषणाबाजी। काँग्रेसनं भूमिका स्पष्ट करावी, आंदोलकांची मागणी। काही काळ गोंधळाचं वातावरण। महायुतीकडनं विधानसभेसाठी राज्यातील पहिला उमेदवार घोषित। अजित पवारांकडनं कागलचे उमेदवार म्हणून हसन मुश्रीफ यांच्या नावाची घोषणा। दोन बायका असल्यास लाडक्या बायकोला लाभ द्या। लाडकी बहीण योजनेबद्दल अजित पवारांच्या समोर हसन मुश्रीफांचं वादग्रस्त वक्तव्य। कुणी काहीही म्हटलं तरी राज्यातल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणारच। एकीकडे विरोध करायचा आणि दुसरीकडे फॉर्म भरून घ्यायचे, अशी विरोधकांची दुटप्पी भूमिका। अदिती तटकरेंचा टोला।
लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त लाभ हा विरोधक आमदार आणि खासदार घेतायत. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचं वक्तव्य. सरकारनं पक्ष म्हणून नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्या फायद्यासाठी योजना सुरू केली, रक्षा खडसेंनी केलं स्पष्ट. बार्शीमध्ये शरद पवार आणि माजी आमदार प्रभावती झाडबुके यांची भेट. यावेळेला झाडबुके यांनी पवारांना बांधली राखी. लोकसभा निवडणुकीतल्या अपयशाला रामदास कदम आणि योगेश कदम जबाबदार. नैतिक जबाबदारी स्वीकारून विधानसभा न लढवण्याचा निर्णय कदमांनी घ्यावा, भाजपचे जिल्हा सरचिटणीस भाऊ इतादे यांचं वक्तव्य. राहुल लोणीकरांची भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती. लोणीकर हे आधी भाजप युवा मोर्चाचे होते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष. चित्रपट काढणं कुणाचंही काम नाही. राऊतांनी नमक हराम 2 हा चित्रपट काढणार, या वक्तव्यावर शंभूराज देसाईंचा टोला. दलाल नंबर 1 हा चित्रपट संजय राऊतांसाठी काढणार. संजय राऊतांनी नमक हराम 2 चित्रपटाबद्दल केलेल्या वक्तव्यावरनं संजय शिरसाट यांचा टोला. आमच्या शिवसैनिकांवर संशय असेल तर ठाकरे गटानं पुरावे द्यावेत. मी पालकमंत्री असल्यानं माझ्याकडे तक्रार द्यावी. ठाण्यात झालेल्या राणा प्रकरणी मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. ठाण्यातल्या घटनेचे कोल्हापुरातही पडसाद. मनसेनं फाडले ठाकरे गटाचे पोस्टर. भिवंडीमध्ये शिवसेनेच्या भगवा सप्ताहामध्ये खासदार सुरेश म्हात्रे यांचा सन्मान. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर पाहण्याचं स्वप्न, सुरेश म्हात्रेंचं वक्तव्य. मनोज जरांगेंची शांतता रॅली आज अहमदनगरमध्ये. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून तयारी सुरू. रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव सहभागी होतील असा आयोजकांना विश्वास. छगन भुजबळांकडून मनोज जरांगेंचा नवा नेता म्हणून उल्लेख. तो नवा नेता मला 2 महिने शिव्या देत होता. बीडला त्यानं ओबीसी नेत्याची घरं जाळली. नाव न घेता भुजबळांचा जरांगेंवर निशाणा. मनोज जरांगेंनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरावं. जरांगेंनी 88 उमेदवार तरी उभे करावेत. छगन भुजबळांचं जरांगेंना थेट आव्हान. पुण्यातल्या सभेनंतर जरांगेंना आली भोवळ. उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये केलं दाखल. ,54% ओबीसी आहेत हे जरांगे विसरतात. ओबीसीतनं मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, तसंच सगळे सोयऱ्यांना आरक्षण देणं शक्य नाही, भुजबळांचं वक्तव्य. ओबीसींसाठी मी राजीनामा दिला होता. सांगलीतल्या ओबीसी मेळाव्यातनं छगन भुजबळांचं वक्तव्य. तर सत्ता येते आणि जाते, महाराष्ट्र राहिला पाहिजे, भुजबळांनी मांडली भूमिका. सगळे सोयऱ्याच्या मागणीला आमचा विरोध. आरक्षणामुळे ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये फूट. ओबीसी मेळाव्यात गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य. ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलेलंच आहे. राहिलेल्या आरक्षणावर डल्ला मारण्याचा जरांगेंचा प्रयत्न सुरू. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा आरोप. मनोज जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही. रक्ताचं नातं असेल तरच प्रमाणपत्र मिळणार. मनोज जरांगेंना अनिल बोंडेंनी पुन्हा डिवचलं. मराठवाडा दौऱ्यात राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या. हे घडलं नसतं तर ठाण्यामध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली नसती, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. विशाळगड प्रकरणी हायकोर्टात सुनावणी. विशाळगड परिसरातील बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाच्या कारवाईला हायकोर्टाकडून स्थगिती. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियान. मुंबईतल्या अंधेरी पूर्वेत भाजपच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅलीत मुर्जी पटेल यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते सहभागी. मुंबईमध्ये गणरायाच्या आगमनाला सुरुवात. ढोल ताशा आणि डीजेच्या गजरात लाडक्या बाप्पाचं आगमन. खेतवाडीतल्या गल्लीमध्ये गणेश भक्तांचा उत्साह. मुंबईच्या लालबाग परिसरात गणपती मंडळांमध्ये स्वागत सोहळा. सोहळ्यात मोठ्या संख्येनं मुंबईकरांची गर्दी.
रायगडमधील नागाव समुद्रकिनारी खेळी नारळ फोडीची अनोखी स्पर्धा. गोवा, मुंबई, ठाणे आणि पालघरमधनं स्पर्धकांचा सहभाग व 30 स्पर्धकांमधनं 4 विजेत्यांना बक्षिसं. श्रावण मासारंभाचा औचित्य साधत भंडाऱ्यात कावड यात्रेचं आयोजन. वैनगंगा नदीच्या तीरावर अनेक महिला, पुरुष आणि तरुण पारंपरिक वेशभूषेत सहभागी. भटक्या विमुक्तांची जनगणना झाली पाहिजे. जोपर्यंत संख्या कळणार नाही तोपर्यंत सरकारला प्रश्न समजणार नाहीत. शरद पवारांची मागणी. भिवंडी लोकसभेतील भिवंडी पश्चिम, शहापूर आणि मुरबाड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढवणार. खासदार सुरेश म्हात्रेंचा दावा. महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचा प्रस्तावित नवा कारखाना गुजरातमध्ये जाणार नाही. स्वतः महिंद्रा यांनी हे स्पष्टीकरण दिलं. विरोधक जाणून बुजून खोटं नरेटिव्ह पसरवतायत. राज्यातल्या उद्योगांबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं भाष्य. अकोल्यामध्ये 4 नव्हे 5 आमदार निवडून आणायचे. अकोल्यातल्या भाजपच्या महामेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. तर ठाकरे गटाचे नितीन देशमुख सध्या बाळापूरचे आमदार. आकाशवाणी आमदार निवासामध्ये स्लॅबचा काही भाग कोसळला. आमदार विक्रम सावंत यांच्या खोलीचा भाग कोसळल्याची माहिती. रूम बंद असल्यानं अनुचित प्रकार टळला. शिवसेना आमदार किशोर दराडे यांना पुणेकरांनी सुनावलं. कारमध्ये आमदार बसलेत तरी सायरन वाजवायला कोणी परवानगी दिली? पुणेकरांचा सवाल. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. जुन्या पेन्शनसाठी रत्नागिरीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा. जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो कर्मचाऱ्यांचा सहभाग. 29 ऑगस्टपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं बेमुदत संपाची घोषणा. 17 लाख शिक्षक आणि कर्मचारी सहभागी होणार. केंद्राप्रमाणे ग्रॅच्युटी, जुनी पेन्शन योजना आणि सेवानिवृत्तीचं वय 60 आणि 40% पदं कायमस्वरूपी भरा. शिक्षकांची मागणी. लातूरमध्ये नितेश राणेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक. लातूर शहर आणि रेणापूर फाटा इथं राणेंविरोधात आंदोलन. राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं आंदोलकांकडून दहन. नाशिकच्या विल्होळी ते चुंचाळे या रस्त्याची दुरावस्था. रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करत नागरिकांचं आंदोलन. रस्त्याचं काम लवकरात लवकर करण्यात यावं, नागरिकांची मागणी. शहापूरमध्ये नागरिकांचं आंदोलन. चीळफाटा आणि उरणमध्ये महिलांवर झालेले अत्याचार आणि हत्येविरोधात नागरिक आक्रमक. आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी. नागपूरमध्ये सिमेंट रोड विरोधात आंदोलन. सिमेंट रोडमुळे घरांसमोर पाणी साचत असल्याचा नागरिकांचा आरोप. तर विकासाच्या नावानं पर्यावरणाचा विनाश होत असल्याची आंदोलकांची भावना. कंत्राटदाराचा अजब कारभार समोर. वाशिमच्या अनसिंग ग्रामपंचायत हद्दीतल्या रस्त्याच्या मधोमध ठेवलं विद्युत रोहित्र. खांब न काढल्यानं नागरिकांचे हाल. अमरनाथमध्ये शिवसेनेची युवा मॅरेथॉन स्पर्धा. तब्बल 4,500 विद्यार्थ्यांचा सहभाग. अभिनेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री हिना पांचाळ यांनी वाढवला स्पर्धकांचा उत्साह. मालगाडीनं एका मेंढपाळासह 22 मेंढ्या आणि 2 जनावरांना उडवलं. बीडच्या मलकापूर शिवारातली घटना. मुंबईमध्ये बिबट्याच्या कातड्याची विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीला अटक. आरोपींकडनं 2 लाख रुपयांचं बिबट्याचं कातडं जप्त. रेल्वेच्या धडकेत हवालदाराचा मृत्यू. कानात हेडफोन्स लावून रुळावर चालणं पोलीस कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतलं. रवींद्र हाके असं मृत्यू झालेल्या पोलीस हवालदाराचं नाव. नागपूरमध्ये ड्रग्जचा कारखाना डीआरआयकडनं उद्ध्वस्त. 78 कोटींचं ड्रग्ज डीआरआयकडनं जप्त. ड्रग्ज कारखान्याच्या मालकासह 5 जणांना अटक. नागपूर अमरावती महामार्गावर भीषण अपघात. कारची दुचाकीला धडक. एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर. कारनं धडक दिल्यानंतर दुचाकीनं घेतला पेट.
नाशिकच्या सिडको परिसरात डांबरीकरण झालेल्या रस्त्याला भगदाड. भरधाव वाळूचा ट्रक जाताना घडली घटना. घटनेमुळे नाशिक पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर. मुंबईतल्या विक्रोळीमध्ये हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीचा मृत्यू. चोरी करताना 14व्या मजल्यावरनं पडून आरोपीचा मृत्यू. कणकवलीतल्या बेळणे इरगड नदीमध्ये मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू. घटनेच्या 3 दिवसानंतर युवकाचा मृतदेह सापडला. एनसीबीकडून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश. उल्हासनगरमध्ये 75 किलो गांजा आणि 48,000 कोडीन बाटल्या अशा एकूण $2.25 कोटी मुद्देमाल जप्त. 6 आरोपींना अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.